मित्रांनो आई चालली कांदा काटा काय चालली माहिती इकडे नाही तू इकडे येऊन बघ हाय का काय त्याच्यात पण आहे ना मी यार बिनमोक्रम गॅस चालू ठेवलाय थोडस काय अगं आई काय नाही तर मित्रांनो मी जस्ट आहे ना हॉल मधून आलो होतो इथे आंघोळ करायला बघितलं चहा ठेवलाय तर चहा पण नव्हतं काहीच नाही बिनमोक्रम गॅस चालू थोडा चहा होता आधी आता गॅस तरी भेटन का आपल्याला आता तर उलट रॉकेल मिळणार आहे. रॉकेल हे रॉकेल कवाच बंद झाले आता तरी 2-3 महिने आता तर म्हणते संप आहे पेट्रोलचं लॉकडाऊन लागणार आहे परत गॅसला लॉकडाऊन लागणार आहे भरपूर 60 आहे म्हणले 60% 60% अरे बाहेर देशातून गॅस येतोय आपल्या तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आजचा ब्लॉग आहे ना एवढा इंटरेस्टिंग असणार आहे का नाही ज्या गावात सोंग बघायला गेलतो ना मारुतीच्या त्या मारुतीच्या मंदिराचे ना ब्लॉग शूट करायचं कारण का ते मंदिर आहे ना ह्या वर्षी पाडणारी कारण का त्याच्या जागी ना नवीन मंदिर मला ती मंदिर एवढं जुनं आहे का नाही त्याच्यासाठी त्याचा ब्लॉग शूट करणार आहे मी आठवण राहण्यासाठी तर मित्रांनो रातची पनीरची भाजी खात होतो मी ना इळात जवळजवळ 1 चपाती खातो आता 2.5 चपात्या खाल्ल्या क्या है क्यू है इकडे पप्पा भाजी होते आईने नाही खाल्लं बरं का आईने ना रात्री पण नाही खाल्लं मित्रांनो गिरवी भाजी ते पनीर भाजी म्हणतोय त्याला काय झालं माहिती का काय झालं माहिती का पप्पा असं का माहिती का पनीर रात्री सगळं खाल्लं आणि सगळी ग्रेव्ही राहिली ना त्याच्यामुळे पप्पा म्हणते ग्रेव्ही भाजी काय झालं लसणाचे शिरले हो त्यात फोड आलता ना काल सरपण फडताना हो का इथं काळ झाले लसणाचे 5 शिरले त्या फोडात मला बी इथं की झालं होतं काल रात्री ते म्हणते तसं वाळलेलं असलं ना ते लसूण वाळलेलं पातच शिरला मला बी इथं लागलं होतं पण माझं झालं बरं तर मित्रांनो हे बघा किती दिसणार पण नाही एवढं बारीक लाळ होती तर मित्रांनो कालच्या एवढ्या लसणाच्या गाड्या बांधल्यात एवढा लसूण बांधायचा राहिलाय आणि इकडे एवढा खायला लसूण काढलाय बारका तर मित्रांनो आई चालली कांदा काटा काय चालली माहिती का रिक्षा इथून बाया ना किती किलोमीटर आहे काय 4-5 किलोमीटर चालत नाही जाऊ शकत म्हणून रिक्षात चालले तर मित्रांनो रोडला रिक्षा येऊन थांबलेली आहे आईने आता निघत आणि रिया पण रिक्षात चालली आहे शाळेत आजच्याला कसं वाटतंय रिया आजच्याला चालायचं वाचलं आहे का नाही तर मित्रांनो रिया आहे ना रोज आहे ना 1-2 किलोमीटर तरी चालत होती ती माझ्या कॅमेरामध्ये तर रिया येत पण नाही का नाही रिया तर मित्रांनो मी पण वावर बघायला जाणार आहे त्या वावरात मी अजून आजपर्यंत गेलेलो नाही रिक्षा परत माघारी येणार आहे त्याच्यामुळे मी पण जाणार आहे बघायला फर्स्ट टाइम वावर बघायचा पुढं मित्र आहे तुझी काही मित्र आहे काही आमची आजी तर मित्रांनो कॅन्सल झालेलं आहे रिक्षा नाही जाणार रिक्षाला आहे ना भाडं आलेलं आहे त्यांनी बरं झालं सांगितलं नाही तर मला आहे ना चालत यायला लागलं असतं यार मला वावर बघायचं होतं ते वावर आहे ना मी आजपर्यंत अजून सुद्धा नाही बघितलं लय अडचणीत वावर येते त्या वावर असं पूर्णत वावर येते यार त्यांना भाडं आलं ना नाही तर मला पण जायचं होतं मित्रांनो रियांश आलाय आजोबाच्या कानात एक गोष्ट समजा पप्पाच्या कानात गोष्ट सांगाय गेलाय मोठा एका बाजूला लावा छोटा इकडे लावा बाकी बारके आणि ही बारके ना खाऊ टाकायचे मित्रांनो फायनली परत वलन भरली लसूण या लवकर संपून टाकायचं 2-4 जुड्डे आहे ना म्हणजे 4-5 गड्डे आहे ना अशाच खराब झाल्या फसो अशा बारे आहे आणि त्याला एक अशा 2-2 बांधल्यातल्या म्हणजे 24 वर्षभर 24 गड्डे खायच्या लसणाच्या आणि गेल्या वेळेस आहे ना लसूण कमी पडला होता तर इकडचं लसूण आहे ना पुरत सुद्धा नव्हतं एवढा होतं घरचं असलं ना काही नाही वाटत पण इकडचं ना लगेच संपतो पटपट आकांक्षा पण एसीची हवा घेते खालच्या पेक्षा ना वरती हवा लागते का नाही हो आज वाटतं एवढे झोपावं बेड इथं एवढ्यात इल्डिंग करायचं आणि बेड लावायचा खाली एवढी हवा नाही लागत एवढी वर हवा लागते बारकाच काय झालाय घरात आवाज आलाय पर आला का नाही आवाज पलीकड चढन ना तुम्ही आता काय तुम्हाला म्हणलं होतं वाऱ्यात नका जोडू सगळं वाऱ्यात लावलंय इकडं वारं सुटलंय सगळं आता टाइम झालाय जवळजवळ 4 वाजलेत
नेमकं वाऱ्यात पेटवल्या. शॅम्पूची बॉटल होती, शॅम्पूची बॉटल नव्हती, त्या सेंटची बॉटल होती म्हणा. ते काळ्या काळ्या कलरची सेंटची बॉटल ना. हा ते होते सेंटची बॉटल असल्यामुळे त्याने पेट धरला एवढा. आणि इकडे ना इकडं सरपण आहे. इकडं जर आग लागली ना, पप्पाने त्यांनी एवढं लांबून आणलेलं सरपण एका क्षणात खाक होईल. तर मित्रांनो आता टाइम झालाय 5:30 वाजायला. वातावरण पावसाचं झालंय, पाऊस पडू शकतो. तर मित्रांनो आत्याच्या नळाला पाणी आले आणि कवा पाणी इकडं आले सगळीकडे कळलंच नाही. सगळं आत्याचं धान्य ओलं होईल. फायनली नळाचं पाणी बंद झालं आणि वाचलंय जवळजवळ किती 1-4 बोट वाचल्या ती, नाही तर भिजलं असतं एवढं धान्य वाळाय घातलेलं. तर मित्रांनो फायनली पाऊस चालू झाला. मी बाहेर बसलो होतो, आता घरात चालले. तर पाऊस यायला लागलाय. मी चाललोय आता हे सरपण घेऊन सकाळी चूल पेटवायला. हे सरपण भिजलं की सकाळी अवघड आहे चूल पेटवायचं. ही थोडं जळायसाठी हे निबर सरपण. आई स्वयंपाक करत होती. किती काम आहे ते शिगडी पुढे लय काम आहे नाही